कृषी विभाग आणि शासन संगनमताने चाललं काय याचं? पैसे शेतकऱ्याचे पैसे न देणे, साठी शेतकरी परेशान आहेत. एक तर बिया भरण्याचे पैसे नाहीत. दुसरी गोष्ट यांनी अगोदर यांत्रिकरण करायचं सांगितलं, आम्ही अवजार घेऊन ठेवलेत. ते पैसे द्यायचे तर त्याचं अनुदान द्यायचं, तर त्याला यायला काय मुहूर्त सापडा ना काय? मुहूर्त सापडत नसलं तर बामण हाच तिथं मुख्यमंत्री झालेला, त्याच्याकडून मुहूर्त पाहून तेवढे पैसे काढून द्यावा. कृषी विभागाच्या महाडीबीटी योजनेअंतर्गत यांत्रिकरणासाठी निवड झालेल्या सुमारे 4,000 शेतकऱ्यांचं 40 कोटी रुपयाचं अनुदान राज्य सरकारकडे थकलेलं आहे. गेल्या 7-8 महिन्यापासून हे शेतकरी, जिल्ह्यातील शेतकरी त्या अनुदानाची वाट पाहत आहे. मात्र राज्य सरकार आणि कृषी विभाग कुंभकर्णी झोपेत आहे. मात्र यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित बिघडलेलं आहे. 2 महिन्यात 15 दिवसात हे अनुदान यापूर्वी मिळत होतं, परंतु यावर्षी 7 ते 8 महिने झालेत, अद्यापर्यंत अनुदान मिळालं नाही. त्यामुळे शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलेलं आहे. शेतकऱ्यांनी बँकेकडून, खाजगी सावकाराकडून कर्ज काढून आपल्या या कृषी साहित्याची खरेदी केलेली आहे, परंतु वेळेत अनुदान न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आता आर्थिक भुर्दंड सहन करावं लागत आहे. त्यामुळं कृषी विभागाने आणि सरकारने तात्काळ हे अनुदान वर्ग करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीनं कृषी अधीक्षक कार्यालय यांच्या कार्यालयात